शुभ सकाळ सगळ्यांना। आज आहे 16 सोमवाराचं उद्यापन आणि सकाळचे वाजले आहेत 5:30। आम्ही निघालो मंदिरात। तर मंदिरात अशा प्रकारे पूजेची तयारी करून ठेवली होती आजींनी आणि आम्ही येऊन तर सर्वप्रथम जी उद्यापनाची पूजा मांडली होती त्याची पूजा करून घेतली। त्याच्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावर आपण अभिषेक करतोय। अभिषेकाची सुरुवात ओम नमः शिवाय या मंत्राने सुरू केली। सर्वप्रथम दूध, त्याच्यानंतर दही, मध, साखर अशा पंचामृताचा अभिषेक झाला। भस्म, चंदन, काळे तीळ, तांदूळ, साखर, कापूर अशा अनेक वस्तू ज्या आपल्याला माहिती देखील नाहीयेत, आपल्याला बेसिक माहिती आहेत, तर त्या सर्वांचा अभिषेक षडोपचारे पूजेमध्ये केला जातो। आणि अशा प्रकारे आम्ही महादेवाची षडोपचारे पूजा केली। सकाळची 6:30 वाजता ही पूजा आमची चालू होती। खूप छान वाटत होतं। अगदी शिवलिंगावर एवढा छान अभिषेक दर सोमवारी तर होतच होता, पण आज सहकुटुंब म्हणजे जिजाचे बाबा, जिजा आणि मी आम्ही तिघांनी मिळून केल्यामुळे जरा अजूनच छान वाटत होतं। तर असं महादेवांना सगळं अभिषेक झाल्यानंतर क्लीन केलं आणि हे अत्तर जे आहे ते लावून घेतलं। त्याच्यानंतर कापुराचा अभिषेक केला। तर अशा प्रकारे अभिषेक पूर्ण झाला आता। आणि हे 108 फुलांची माळ करून आणली होती मी घरून आणि 108 बेलपत्र व्हायची होती। तर आधी 108 फुलांची माळ आहे ती छान अशी साज शृंगार महादेवांचा करून घेतला। त्याच्यानंतर आरती करण्यात आली। तर इकडे आरती खूप वेळ चालते। सर्वप्रथम गणपती बाप्पांची, महादेवाची, श्रीकृष्णाची, विठोबाची अशा प्रकारे आणि 4-5 आरत्या होतात। तर हे कणकेचे 11 दिवे केले होते आणि त्याच्याने आरती करायची होती। आरती झाल्यानंतर 108 बेलपत्र ओम नमः शिवायचा मंत्र म्हणत आम्ही वाहिली। अशा प्रकारे आमची पहाटेची प्रदोष मधली षडोपचारे शिवलिंगावरची पूजा खूप छान झाली। खूप मन प्रसन्न करून देणारी ही पूजा होती। त्याच्यानंतर दिवस देखील उजळला होता आणि आम्ही निघालो घरी येऊन देखील पूजा केली।